तर वळूया पुढच्या बातमीकडे. इतके दिवस ज्याची वाट सगळेच बघत होते ती ईशान्य मुंबईची जागा कोणता उमेदवार त्यावर लढणार हा अखेर घोषित झाला. आणि आता मुंबईचे युतीचे उमेदवार मनोज कोटक यांचं नाव घोषित झालं आणि ते लगेचच प्रचाराला सुद्धा लागलेत. आणि कोटक यांनी मुलुंडमधील सरदार प्रतापसिंह उद्यानात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची भेट घेत मतदानाबद्दल जागृती देखील केली. आणि यावेळी भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले. आणि त्यांच्या प्रचाराचा आढावा घेत मनोज कोटक आणि किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी राजेश शिंदे यांनी. युतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मनोज कोटक आपल्यासोबत आहेत. ते सकाळपासूनच अगदी पहाटेपासूनच त्यांच्या प्रचाराला निघालेले आहेत. मॉर्निंग वॉकसाठी तुम्ही पाहताय या उद्यानामध्ये प्रचंड गर्दी देखील आहे. त्यांचे कार्यकर्ते असो किंवा इथले स्थानिक रहिवासी असो मॉर्निंग वॉकसाठी आलेले, त्यांना ते प्रचारासाठी मतदानासाठी हाक घालतायत. आपल्यासोबत मनोज कोटक आणि विद्यमान खासदार हे दोघंही आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नेमका कसा हा प्रचार असणार आहे? मला वाटतं सालाबाद प्रमाणे नेहमीच आम्ही ह्या पद्धतीनेच प्रचार करतो आणि सकाळी मतदारांना भेटणं हे किरीट सोमय्या जेव्हापासून निवडणूक लढतात त्या पद्धतीनेच आम्ही या पद्धतीचा प्रचार सुरू केलेला आहे. आणि माझ्या आधी खासदार स्वतः इथे हजर होते आणि हा प्रचार अशाच पद्धतीने आम्ही नेहमीच करतो. स्थानिक रहिवाशांसाठी तुम्ही येत्या निवडून आल्यानंतर कुठली महत्वाची 5 कामं तुम्ही करणार असाल हे तुम्ही काय सांगाल? मला वाटतंय की ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर वर्क या मतदारसंघामध्ये गेले 5 वर्ष सुरू होतं त्याच पद्धतीचं काम ह्यापुढेही सुरू ठेवणं हेच माझं कर्तव्य आहे. सर, आपण काय सांगाल, कशा प्रकारे आपण मनोजजींना सपोर्ट करणार आहात त्यांच्या प्रचारामध्ये, पुढच्या कॅम्पेनिंगमध्ये? भारतीय जनता पक्षात हा मतदारसंघ आहे. किरीट सोमय्याचा आधी पण होता, आता मनोजच्यावर जबाबदारी दिली आहे. कधीतरी तर हे ट्रान्झिशन करावंच लागतं. अधिक चांगला उचित व्यक्तीच्या हातात ईशान्य मुंबईची जबाबदारी देत आहोत, त्याचा आनंद वाटतोय. मनोज, शेवटचा प्रश्न आपल्याला, आपण युतीचे अधिकृत उमेदवार आहात, प्रचाराला आपण सकाळपासून इथे आहात. एक शिवसेनेकडनं इथे कोणत्या प्रकारचे इथे उमेदवार कार्यकर्ते किंवा नेते इथे आलेले नाहीत, याबाबत काय सांगाल तुम्ही? नाही, मला वाटतं की आजचा दिवस हा इथे मतदारांच्या गाठीभेटी करणं, आम्ही स्थानिक आहोत आणि त्यामुळे आजच्या दिवशी मतदारांच्या गाठीभेटी करणं सुरू केलंय. अधिकृतरित्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते या कामाला लागतील. हे होते मनोज कोटक. अतिशय जोमाने ते त्यांच्या प्रचारासाठी इथे निघालेले आहेत. असाच हा त्यांचा प्रचार जो असणार हा दिवसभर सुरू असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीसह मी राजेश शिंदे, TV9 मराठी, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.